पंतप्रधान नरेंद्र मोदी गुढीपाडव्याला म्हणजेच 30 मार्चला नागपूर दौऱ्यावर येणार आहेत। मोदी आणि सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत नागपूरमध्ये एका व्यासपीठावर एकत्र येतील। मोदींच्या हस्ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील माधव नेत्रालयाच्या नवीन इमारतीचं भूमिपूजन होणार आहे। यावेळी मोदी रेशीमबागेच्या स्मृती मंदिर स्थळाला भेट देऊन डॉक्टर हेडगेवारांच्या समाधी स्थळाचं दर्शन घेतील। पंतप्रधान मोदींनी राजकीय जीवनात प्रवेश करण्यापूर्वी संघामध्ये पूर्णवेळ प्रचारक म्हणून अनेक वर्ष काम केलंय। संघाचं हे शताब्दी वर्ष असल्यानं मोदींची ही भेट फार महत्त्वाची ठरणार आहे। दरम्यान या दौऱ्यामध्ये पंतप्रधान मोदी दीक्षाभूमी इथं जाऊन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादनही करणार आहेत। गुढीपाडव्याला जवळपास 8:40 माननीय पंतप्रधानांचं नागपुरात लँडिंग आहे। दौरा 2-3 दृष्टींनी अत्यंत महत्त्वाचा आहे। माधव नेत्रालय नागपूरसाठी येणाऱ्या काळामध्ये एक अत्यंत चांगलं नेत्रालय म्हणून हे समोर येणार आहे। त्याचं 60-65 एकरवरती त्याचं भूमिपूजन होणं आणि तेही पंतप्रधानांच्या हस्ते होणं याला फार महत्त्व आहे। एक संघाचा स्वयंसेवक पहिल्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्यांदा स्मृती मंदिराला भेट देतो आहे आणि त्याचं नियोजन आम्ही सारे म्हणून करतो आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।